उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो फळांचा राजा आंबा. पण भर उन्हाळ्यात जेव्हा काहीतरी थंडगार आणि तृप्त करणारं पिण्याची इच्छा होते, तेव्हा मँगो मिल्कशेकपेक्षा उत्तम पर्याय कोणता असूच शकत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता, एकदम क्रीमी आणि झटपट बनणारा मँगो मिल्कशेक आज आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करिअर राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सगळ्यात अगोदर आंबे स्वच्छ धुवून घेऊया. देठाचा भाग काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आंब्यांना कट द्यायचा आहे या पद्धतीने. त्याच्यामुळे साल पटापट काढता येतं. ते बघा, आता ही सालं सगळी काढून घ्यायची. हे बघा, आता सगळे आंबे सोलून झालेले. आता आपण आंब्यांचा गर काढून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण त्याचे काप करून घ्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने जर गर काढून तुम्ही मँगो मिल्कशेक केला तर अगदी पटापट मिल्कशेक तयार होतो. सगळा गर काढून झालेला आहे. ज्युसर मध्ये मी आता सगळा आंब्याचा जो आपण काढलाय तो घालून घेणार आहे. आता गर घातला की याच्यामध्ये साखर घालून घ्यायची. आता मिल्कशेकसाठी साखर जास्ती लागते, कारण त्याच्यामध्ये अजून दूध येणार असतं. त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण जास्ती घ्यायचंय. आता हे आपल्याला मिक्सरवर याचा चांगला पल्प करून घ्यायचा आहे. आता आपला हा पल्प तयार करून झालेला आहे. ह्याच्यामध्ये साखर सुद्धा आपण घातलेली होती. आता याच्यामध्ये आपल्याला थंडगार दूध घालायचंय. जर 1 कप आपलं मँगो पल्प असेल तर त्याला 2 कप एवढे आपल्याला दूध घालून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बर्फ घालायचा आहे. आता याच्यामध्ये मी बर्फ घालून घेते. आता हे आपल्याला मिक्सरवर पुन्हा एकदा फिरवून घ्यायचंय. हे बघा, आता मी मिक्सरला फिरवलंय. अगदी थंडगार छान आपलं मिल्कशेक तयार झालेलं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आमरसपेक्षा पातळ या पद्धतीने आपल्याला मिल्कशेक करून घ्यायचं आहे. थंडगार असं मिल्कशेक आपल्याला प्यायला घ्यायचं आहे. तुम्हाला हा मँगो मिल्कशेकचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करिअर राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.